सत्य की जय हो. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य आयोजित कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त 30 दिवस 30 कादंबऱ्या ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. विद्रोही राज्य कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर व्यंकट सूर्यवंशी जे डॉक्टर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर मोठे अभ्यासक आहेत. याशिवाय ते एक विद्रोही कवी देखील आहेत. हे आपली मांडणीद्वारे 30 दिवस 30 कादंबऱ्या बद्दल बोलणार आहेत. काल आपण जाणून घेतलं वारणेच्या खोऱ्यात या कादंबरीबद्दल. आज आपण जाणून घेऊयात चित्रा या कादंबरीबद्दल, जी अण्णाभाऊ साठे यांची पहिली कादंबरी आहे. या कादंबरीबद्दल डॉक्टर व्यंकट सूर्यवंशी यांनी आपली मांडणी करावी असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुरू झालेल्या 30 दिवस 30 कादंबऱ्या या मालिकेत आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण अशा एका कादंबरीकडे वळणार आहोत जी केवळ एका स्त्रीची कथा नाही, तर ते भारतीय स्त्रियांच्या स्वाभिमानाची, चारित्र्याची, संघर्षाची आणि माणूसपणाची गाथा आहे. ती म्हणजे अण्णाभाऊ साठे यांची चित्रा कादंबरी. बंधूंनो, समाजामध्ये जगत असताना आजही एक प्रश्न पडतो, स्त्रियांचं सौंदर्य तिच्या रूपात असतं की तिच्या स्वाभिमानात असतं? या प्रश्नाचं उत्तर अण्णाभाऊंनी 1951 लिहिलेल्या चित्रा या कादंबरीमध्ये देतात. अण्णाभाऊची ही चित्रा कादंबरी 1951 प्रकाशित झाली. खरं तर अण्णाभाऊ केवळ कथाकार, कादंबरीकार नव्हते, तर अण्णाभाऊ एक समाज चिंतक होते. ते इतिहासाचे जाणकार होते. ते विचारवंत कलावंत होते. म्हणून त्यांचा स्त्रियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत व्यापक होता. ते स्त्रियांना हतबल, दुबळी किंवा दयेस पात्र असणारी अशी स्त्री त्यांनी त्यांच्या कादंबरीच्या पात्रातून उभा केली नाहीत, तर ती संघर्षाला न भिणारी, स्वतः निर्णय घेणारी, धाडशी, स्वाभिमानी स्त्री त्यांनी त्यांच्या कादंबऱ्यातून उभा केले. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे चित्रा ही नायिका. ही चित्रा कादंबरी ची सुरुवात एका दुःखद प्रसंगातून होते. चित्राचे वडील निधन पावल्यानंतर चित्राची आई सखूबाई आपल्या 2 मुलींना, सोना आणि चित्रा या 2 मुलींना घेऊन आपल्या माहेरी भावाकडे राहायला येते. तिच्या भावाचं नाव कृष्ण असतं. कृष्णा भावाकडे ती राहायला येते. ती माहेरात येते खरी, तिथे तिला आश्रय मिळतो, पण सुख मिळत नाही. गरिबी, आजारपण, असहाय्यता, असुरक्षितता या ही संकट त्यांच्या कुटुंबाला लागलेली असतात. आणि याचाच फायदा तिचा मामा, तिचा भाऊ कृष्णा घेतो. सोना मोठी झालेली असते, ती वयात झालेली असते. तिचं लग्न करतो म्हणून
कृष्णा तिला विवाहाच्या बहाण्याने मुंबईला आणतो. मुंबईला आणून वेश्या व्यवसायामध्ये तिला विकतो आणि वासनेच्या दलदलीमध्ये ढकलून देऊन तिच्यावर तिचे पैसे गावाकडे आणून आपण गावाकडे मोजमस्ती करतो, घर बांधतो आणि आपला संसार चालवतो. अशातच चित्रा सुद्धा मोठी होते. चित्राचं सुद्धा तो लग्न करतो, पण चित्राचं दुर्दैव, तिचा पती लवकरच निधन पावतो. ती पुन्हा गरिबी, विधवापण, असहायता, असुरक्षितता ही चित्राच्या वाट्याला येतं आणि पुन्हा चित्रा त्या गावातली लोक, गावातली उन्हाळ पोरं तिच्याकडे आरोप प्रत्यारोप करतात. याला कंटाळून चित्रा बहिणीकडे जायचं ठरवते आणि कृष्णा या गोष्टीचा फायदा घेतो आणि कृष्णा पुन्हा चित्राला त्याच मागच्या सोनालाच मुंबईला आणून वेश्या व्यवसायामध्ये विक्री करून जावं अशा उद्देशानं तो चित्राला हे मुंबईला आणतो. चित्राला मुंबईला आणतो, पण जेव्हा चित्रा मुंबईला येते तेव्हा तिथून तिच्या जगण्याला एक वेगळं वळण निर्माण होते. एका बाजूला सोना चित्राला या दलदलीत येऊ नये यापासून रोखते आणि कृष्ण मामा ह्या दलदलीत ढकलायचं बघतो. पण चित्रा या सर्व गोष्टीला, या सर्व परिस्थितीला सामोरे जाते. मुंबईला आल्यानंतर जनरल लाल्या, कांतीलाल या वासनानं भरलेल्या वासनानंद पुरुषांच्या तावडीतून तो बाहेर पडते आणि लेबर कॅम्पमध्ये तिच्या गावच्या तानू काकाकडे आणि जयाकडे राहायला येते. चित्राला तिच्या आईचे एक गोष्ट कायम लक्षात राहते. तिची आई तिला म्हणते, माणसानं जीवाच्या मोलानं आबरूला जपावं. हे वाक्य चित्रा आयुष्यभर जपते. चित्रा ही कांतीलाल, लाला आणि जनरल यांच्या तावडीतून सुटून आपला स्वाभिमानी चारित्र्य संपन्न जीवन जगण्यासाठी लेबर कॅम्पमध्ये येत असते. या मुख्य 5 पात्र आहेत: चित्रा, सखूबाई, सोना, कृष्णामामा, कांतीलाल आणि याच्या व्यतिरिक्त जया. हे 5 पात्र आहेत. चित्रा हे या कादंबरीची मुख्य नायिका. ती सुंदर आहे आणि त्या स्वाभिमानाचं वर्णन करत असते. चित्रा ही गरिबीमुळे, असहाय्यतेमुळे, मागे कुणी नसल्यामुळे बेजार असते. मुंबईला येते, पण मुंबईला आल्यानंतर तिनं स्वतःला अत्यंत नेटाने सावरते आणि स्वाभिमानाने कसं जगावं. कांतीलाल पैशाच्या जोरावर तिला खरेदी करायचं, तिला विकत घ्यायचं, तिला पाशात पडायचं विचार करत असताना कांतीलालला ती खोटा ठरवते. म्हणून चित्रा ही केवळ एका स्त्रीची कथा नाही, तर चित्रा ही भारतातल्या स्वाभिमानी, चारित्र्य संपन्न, माणुसकी जपणाऱ्या स्त्रीची गाथा आहे. या कादंबरीचं दुसरं पात्र आहे सखूबाई.
सखूबाई ही चित्रा आणि सोनाची आई असते. ती तिच्या तरुणपणातच तिचे पती वारलेले असतात आणि ती आपल्या भावाकडे राहायला येते. ती नेहमी आजारी पडते, गरिबीत राहते. गरिबी, आजारपण, त्यामुळे तिला प्रचंड असहाय्यता आणि नैराश्य आलेले असते. अशा परिस्थितीत सुद्धा सखूबाई आपल्या मुलींना वाईट मार्गाला जाऊ नये वाईट करू नये असा संस्कार देते. जणू सखू ही त्यांची आई संस्काराचं विद्यापीठच आहे. सखूबाईनं आपल्या लेकराला एक मोलाचा संदेश दिलेला असतो. बाळांनो, माणसानं जीवाच्या मोलानं आपण आपली अब्रू सांभाळावी, या कादंबरीचा मुख्य आधार आहे. म्हणून नेहमी सखूबाई त्या दोन मुलींच्या संस्कारामध्ये अत्यंत मोठी वाटते. तिसरं पात्र आहे सोना. खरं तर सोना हे कुठलीच चूक करत नाही, गुन्हा करत नाही, पण या समाज व्यवस्थेच्या क्रूर शापाला ती बळी पडते. ती गरीब असते, अशिक्षित असते आणि सुंदर असते. ह्या गरिबीमुळं, अशिक्षितेमुळे, सुंदरतेमुळं आणि या समाजाच्या वासनाधीन भावनेमुळं तिला कृष्णामामा मुंबईला आणून विकतो आणि एका चांगल्या, सुंदर, सोज्वळ मुलीला गरिबीमुळे, वेश्या व्यवसायात विकल्यामुळं ती अक्षरशः दुःखाच्या दलदलीमध्ये जाते. पण तिचं वैशिष्ट्य आहे, मी जसं या दलदलीमध्ये आलोय, माझं जसं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, मी जसं या पुरुषप्रधान व्यवस्थेच्या या उद्ध्वस्त झाले, तशी माझी बहीण चित्रा होऊ नये ही तिची इच्छा असते. आणि चित्राला ती ह्या दलदलीपासून, ह्या व्यवस्थेपासून, ह्या जगापासून दूर जा आणि सुखानं राहा, चारित्र्याला सांभाळ, हा तिनं संदेश देतं. आणि चित्राला आपल्या जीवनासारखं चित्रा जगू नये असं तिला नेहमी वाटतं. चौथं पात्र आहे कृष्णामामा. खरं तर हे कृष्णा सोना आणि चित्राचा मामा असतो. तो स्वार्थी, लोभी आणि अनैतिक अधःपतनाकडे गेलेला असतो. आपल्याच मुलीसारख्या भाच्यांना तो अक्षरशः वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी विकतो आणि त्यांच्या पैसा घेऊन गावाकडे येऊन घर बांधतो आणि आपला व्यवहार हे करत असतो. कृष्णा मामा हा या कादंबरीतला एक नकारात्मक खलनायक आहे. या कादंबरीतलं आणखीन एक पात्र आहे, ते म्हणजे कांतीलाल. हे कांतीलाल भांडवलशाहीचं प्रतिनिधित्व करतो. पैसा म्हणजे सत्ता असते. सर्व काही पैशात आपण विकत घेऊ, सर्व काही पैशात आपणाला मिळते अशी त्याची भावना असते. आणि पैशाचा लोभ दाखवून चित्राला आपली पत्नी होण्याचा तो प्रयत्न करतो. पण चित्रा त्याच्या त्या मनसुब्यावर पाणी टाकते आणि दाखवून देते, श्रीमंतीपेक्षा, पैशापेक्षा माणसाचा स्वाभिमान, माणसाचं चारित्र्य महत्वाचं आहे, याचा धडाच जणू चित्रा कांतीलालला देते. आणि कांतीलालचा भ्रमनिराश होतो. म्हणून कांतीलाल हा या कादंबरीमधल्या पैशाचा, भांडवली व्यवस्थेचा प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला दिसून येतं. या संपूर्ण अण्णाभाऊच्या पात्राच्या द्वारे अण्णाभाऊ एक संदेश देऊ पाहतात. चित्राच्या माध्यमातून अण्णाभाऊ स्वाभिमानाचं प्रतिनिधित्व करणारी स्त्री उभा करतात. सखूबाई हे संस्कार देणाऱ्याचं प्रतिनिधित्व
प्रतिनिधित्व करणारी सखूबाई हे पात्र उभा करतात. तर सोना ही शोषित स्त्री कशी असते, कशी जगते, तिच्या वाट्याला कसं काय येऊन मिळतं, भेटतं, हे सोनाच्या माध्यमातून दाखवतात. तर अण्णाभाऊ साठे कृष्णा या पात्राच्या माध्यमातून स्वार्थी, लोभी, अपमतलबी, अनैतिक अधपतनाकडे गेलेल्या अत्यंत स्वार्थी माणसाचं वैशिष्ट्य दाखवतात. अण्णाभाऊ या कृष्णाच्या माध्यमातून हे सांगू इच्छितात की माणसाचं वाईट करण्यासाठी नेहमी बाहेरचीच माणसं, बाहेरचीच परिस्थिती कारणीभूत राहत नाही, तर बऱ्याचदा कधी आपलीच माणसं कशी वाईट असतात आणि आपल्याच माणसामुळं आपल्यावर कसं दुःख येतं, याचं उत्तम उदाहरण त्यांनी कृष्णा मामा यांच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. कांतीलाल हा जो पात्र आहे, हे पात्र पैशाच्या अहंकाराचं प्रतिनिधित्व करणारं पात्र अण्णाभाऊंनी या कादंबरीत दाखवले आहेत. म्हणून या कादंबरीच्या माध्यमातून हे प्रतिनिधित्व केले आहेत. हे व्यक्तिरेखा म्हणजे एक व्यक्ती नाही, ही व्यक्तिरेखा म्हणजे एक व्यक्ती नाही, समाजात वावरत असताना ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ह्या व्यक्ती काय आहेत. चित्रा, सखूबाई, सोना, कृष्णा, कांतीलाल हे समाज व्यवस्थेतले प्रवृत्ती दाखवणारे पात्र अण्णाभाऊनं सांगितले आहेत. अण्णाभाऊ चित्रा या कादंबरीच्या माध्यमातून काय शिकवत आहेत, आम्हाला काय सांगू इच्छित आहेत. तर अण्णाभाऊ मूल्ये, ते जीवन मूल्य आहेत, ते जीवन मूल्ये सांगत आहेत. माणसानं स्वाभिमानानं कसं जगावं, माणसानं चारित्र्य संपन्न कसं असावं, माणसानं सुसंस्कृत संस्कारक्षम कसं असावं, जगत असताना माणसानं संघर्ष कसा करावा आणि माणसानं माणुसकीनं कसं वागावं, याचं उत्तम उदाहरण अण्णाभाऊ या कादंबरीतून आपणाला देत असतात. खरं तर या 21व्या शतकामध्ये अण्णाभाऊची ही चित्रा कादंबरी हे जग तंत्रज्ञानाचं जग आहे. हे जग आता डिजिटल जग झालेलं आहे. खूप सुख सुविधा झालेली आहेत, खूप सुधारलेलं जग आहे असं आपण समजतो. पण या जगात सुद्धा आणखी एक प्रश्न तसाच राहतो, तो म्हणजे स्त्रींकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलला आहे का. तर आज सुद्धा कामाच्या ठिकाणी स्त्रियांना येणारे प्रसंग असतील, स्त्रियांची आज सुद्धा त्यांच्या ध्येयाची होणारी विक्री आज सुद्धा थांबली नाही. आज सुद्धा स्त्रियांच्या कामावरचे प्रश्न असतील, स्त्रियांच्या नोकरीच्या ठिकाणचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न आज सुद्धा स्त्रियांचे तसेच आहेत. म्हणून अण्णाभाऊ साठे यांची ही चित्रा कादंबरी ही स्त्रियांच्या प्रश्नावर जसा अण्णाभाऊंनी ही कादंबरी लिहिली, तसं कामगार चळवळीचा अविप्रश्न या कादंबरीमध्ये आलेला आहे. त्याचबरोबर मुंबईच्या खलाशाचा संप ही या कादंबरीमध्ये आलेला आहे. आणि स्वातंत्र्याचा लढा असा संगम, सुंदर असा संगम चित्रा या कादंबरीतून अण्णाभाऊ मांडतात. मी व्यंकट सूर्यवंशी, धन्यवाद.